श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक ज्योतिष उपाय केले असतील, अनेक भविष्यवाण्या ऐकल्या असतील, पण कधी शांतपणे बसून हा विचार केलाय का की या कोट्यावधी नक्षत्राच्या गर्देत तुमचा जन्म याच विशिष्ट कर्क राशीत का झालाय? हा निसर्गाचा निव्वळ योगायोग नाही. ज्या रात्री तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला त्या रात्री अवकाशात एक अत्यंत गूढ भयंकर ऊर्जेचा खेळ सुरू होता. विश्वाने अत्यंत विचारपूर्वक एक अत्यंत गुप्त हेतू मनात ठेवून तुम्हाला या राशीत पाठवलंय. पण अत्यंत सावध राहा, कारण या जन्मासोबत जितके आशीर्वाद तुमच्या नशिबाशी जोडले गेले आहेत, तितकाच एक काळजाचा थरकाप उडवणारा दृश्य शाप आणि विश्वासघाताचा डोंगरही तुमच्या वाटेला आलाय. कर्क राशीच्या जातकानो, आजवर हे रहस्य तुमच्यापासून लपून ठेवण्यात आले. जर तुमचं वय सध्या 24, 28, 32 किंवा 36 असेल, किंवा तुम्हाला रात्री अचानक 3 ते 4:30 या वेळेत वारंवार जाग येत असेल, तर समजा तुमच्यावर एका अद्भुत आणि दैवी शक्तीचा प्रभाव पडत आहे. पण या शक्तीच्या पाठीमागे एक अत्यंत भयानक सत्य लपलेलं आहे. तुमच्याच नावाच्या अक्षरामध्ये आणि तुमच्याच घरात वावरणाऱ्या त्या छुप्या शत्रूचे रहस्य काय? तुमच्या पाठीत कोणता भयंकर असा खंजीर खुपसला जाणार आहे पुढे? आणि तुमच्या शरीरावर असलेले ते एक विशिष्ट गुप्त चिन्ह तुम्हाला कोणता संकेत देत आहेत? हे रहस्य आज आम्ही तुम्हाला 5 अत्यंत धक्कादायक अशा संकेतामध्ये उलगडणार आहोत. जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अर्धवट सोडला तर आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाला तुम्ही स्वतः आमंत्रण द्याल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंतच्या सेकंदापर्यंत अत्यंत लक्ष देऊन ऐका मित्रांनो. तर कर्क राशीच्या जातकांनो, साक्षात चंद्रदेवाच्या आधिपत्याखाली असलेल्या या अत्यंत संवेदनशील राशीत तुमचा जन्म होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे विश्वाला तुमच्यामध्ये एक अशी तिसरी नजर किंवा अद्भुत अंतर्ज्ञात इंट्युशन पॉवर निर्माण करायची होती, जे संपूर्ण ब्रह्मांडात इतर कोणत्याही राशीकडे नाही. तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललंय, तिचा हेतू तुमच्याबद्दल चांगला आहे की वाईट, याचा अंदाज ती व्यक्ती समोर येताच आधीच येतो तुम्हाला. समोरचा माणूस गोड बोलून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमचं मन तुम्हाला आतून पहिली चेतावणी देतं, पण दुर्दैवानं तुम्ही या दैवी संकेताकडे दुर्लक्ष करता आणि तेथे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाची सुरुवात होते. कर्क राशीच्या जातकानो, विश्वाने दिलेली हीच अद्भुत संवेदनशीलता आणि अथांग प्रेम देण्याची वृत्ती अनेकदा तुमची सर्वात मोठी शत्रू बनते, कारण तुमच्या मनाचा कोमलपणा, लोकांवर चटकन विश्वास ठेवण्याची तुमची ती सवय तुम्हाला अशा वळणावर आणून उभी करते जिथे तुम्हाला फक्त आणि फक्त अश्रू मिळतात, दुःख मिळतं. तुम्ही ज्याच्यासाठी स्वतःचे रक्त आटवले, ज्यांना स्वतःपेक्षा जास्त मानलं, त्यांनी शेवटी तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख न ओळखता तुम्हाला मानसिक वेदनाच्या खाईत लोटून दिलं. विश्वाने, या ब्रह्मांडाने तुम्हाला ही शक्ती इतराचे भले करण्यासाठी दिली होती, पण त्या बदल्यात जगाने तुम्हाला आयुष्यभर भावनिक गर्दीत एकटेपणामध्ये पाडलं. हेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं आणि कटू सत्य आहे मित्रांनो. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, पण हे चक्र येथेच थांबत नाही. त्यामागचं रहस्य आणखी खोल भीतीदायक आहे. तुमच्या या अद्भुत शक्तीचा, सहनशीलतेचा फायदा घेऊन तुमच्याच अति जवळची, रक्ताची, विश्वासातली एक व्यक्ती तुमच्या विरुद्ध एक भयंकर कारस्थान रचत असते. ती व्यक्ती कोण आहे आणि तुमच्या नावाच्या अक्षराशी तिचा काय संबंध आहे? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीवर व हातावर असलेले ते विशिष्ट चिन्ह कोणतं आहे, ज्याच्यामुळे तुमच्यावर एक भावनिक शाप आलाय. मित्रांनो, नक्की बघा पुढे. तर कर्क राशीच्या जातकानो, ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त प्राचीन सिद्धांतानुसार कर्क राशीत जन्म घेणाऱ्या आत्म्याचा एक अत्यंत गूढ पूर्व इतिहास असतो. या जन्मात तुम्हाला विनाकारण मिळणारे दुःख, कष्ट, अपयश हा केवळ एक योगायोग नाही, तर तुमच्या पुनर्जन्मात काही अत्यंत महत्त्वाचे कर्म अपूर्ण राहिले. मागच्या जन्मात तुम्ही काही अशा जवळच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवला होता, ज्यांनी तुमच्या या चांगुलपणाचा फायदा घेऊन तुमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, आणि तुमचा तो हिशोब या जन्मात पूर्ण व्हायचा बाकी आहे. विश्वाने तुम्हाला या जन्मात कर्क राशीत पाठवलंय, कारण त्या अपूर्ण राहिलेल्या कर्माचे उणे धुणे किंवा न्याय या जन्मात होणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानो, याच कारणामुळे तुम्हाला लहानपणापासून अशा अनेक परिस्थितीचा सामना करावा लागला, जिथे तुमच्या हक्काच्या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला एकट्यालाच लढावे लागले. बऱ्याचदा तुम्हाला असं वाटत असेल की मी कोणाचंही वाईट केलं नाही, तरीही माझ्या नशिबात एवढा संघर्ष का?
पण सत्य हे आहे मित्रांनो, की तुमच्या आयुष्यात येणारी ही संकटं तुम्हाला संपवण्यासाठी किंवा रडवण्यासाठी आलेली नाही, तर पुनर्जन्मात ज्या आत्म्यांनी तुम्हाला फसवलं होतं, तेच आत्मे या जन्मात कोणत्या ना कोणत्या नात्याने किंवा मैत्रीच्या रूपात तुमच्या आजूबाजूला वावरत आहेत आणि तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहेत. त्यामुळेच कर्क राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करण्याची, ज्याचा संबंध थेट तुमच्या शरीरातील एका गुप्त चिन्हाशी आहे. जर तुमच्या हातावर, पायावर किंवा पाठीवर एक विशिष्ट असा तीळ असेल किंवा जन्म खून असेल, तर समजून जा की पुनर्जन्माचा तो शाप अजूनही तुमच्या पाठीशी आहे. पण त्याहून भयंकर गोष्ट म्हणजे येत्या काळात तुमच्या या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्याच आयुष्यात एक असं नवीन वादळ येईल, ज्याचा तुमच्या नावाच्या अक्षराशी जोडलेला तो छुपा शत्रू कोणता आहे, जो तुमच्या विरुद्ध मोठा कट रचत आहे. नशिबाचा कोणता थरारक खेळ तुमच्यासोबत खेळला जाणार, हे थरकाप उडवणारे सत्य मित्रांनो पुढे बघूया. जसं की कर्क राशीच्या जातकांनो, आता मी अत्यंत गुप्त आणि धोकादायक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे तुमच्या काळजाचा थरकाप उडवणारी. त्यामुळे प्रत्येक शब्द अत्यंत लक्ष देऊन ऐका. विश्वाने तुम्हाला कर्क राशीत जन्म देऊन एक अत्यंत मोठी आणि पवित्र जबाबदारी दिली आहे. पण येत्या काळात तुमच्या याच पवित्र निष्पाप स्वभावाचा बळी देण्याची तयारी सुरू झाली आहे. तुमच्या आजूबाजूला वावरणारे काही चेहरे जे तुमच्यासोबत अत्यंत गोड बोलतात, तुमच्या सुखात दुःखात सोबत असल्याचा आव आणतात, तेच तुमच्या पाठीत एक गंभीर खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहेत. शत्रू बाहेर नाही, तर तुमच्या अगदी जवळ, तुमच्याच घरात किंवा मित्रपरिवारात छुप्या रूपात वावरत आहेत. कर्क राशीचा जातकनु, तुमच्या अति भावनिक असणं, लोकांच्या खोट्या दुःखाला वितळून जाणे किंवा कोणावरही चटकन विश्वास ठेवणे, ही सवय तुम्हाला एका अशा खोल खाईत लोटू शकते, जिथून बाहेर पडणं तुमच्यासाठी अशक्य होऊन बसेल. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गोपनीय संकेतानुसार तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आणि तुमच्या आयुष्याशी खेळणाऱ्या त्या छुप्या शत्रूचे नाव, पहिले अक्षर मित्रांनो लक्षात घ्या, क, म, स आणि न असू शकते. या अक्षराची लोक तुमच्या भावनेशी, तुमच्या पैशाशी, तुमच्या इज्जतीशी असा खेळ खेळतात, जो तुम्हाला आतून पूर्णपणे तोडून टाकतो. जर तुम्ही वेळी स्वतःला सावरले नाही, तर नशिबाचा एक असा भयानक फेरा सुरू होईल, ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. त्यामुळेच कर्क राशीच्या जातकानं हे संकट टाळण्यासाठी विश्वाने तुम्हाला आधीच काही संकेत दिलेत, पण तुम्ही डोळे मिटून त्याकडे दुर्लक्ष करत आहात. तुमच्या हातावरची किंवा शरीरावरती विशिष्ट चिन्ह असो किंवा रात्री अचानक 3 ते 4:30 या दरम्यान लागणारी तुम्हाला जाग, ही निसर्गाने दिलेली शेवटची चेतावणी आहे मित्रांनो. जर तुम्ही आताही जागे झाला नाही, तर तुमच्या वाटेला फक्त अंधार आणि पश्चाताप येईल. पण थांबा, या भयानक अंधाराला भेदणारा एक आशेचा किरण अजूनही बाकी आहे. विश्वाचा तुमच्यासाठी असलेला तो सर्वात मोठा गुप्त प्लॅन कोणता आहे? या सर्व संकटातून बाहेर पडून तुमच्या नशिबाचा प्रचंड असा पैसा, तुम्हाला यश कधी येणार, हे पुढे बघूयाच. तत्पूर्वी मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही तुमच्या जन्माचे रहस्य, पूर्वजन्माचा शाप किंवा तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या छुप्या शत्रूबद्दल ऐकलंय, पण हे सर्व ऐकून तुमचं मन नक्कीच विचलित झालं असेल. पण आता घाबरण्याचं मुळीच गरज नाही मित्रांनो, कारण ज्या विश्वाने तुमच्या नशिबात हा संघर्ष लिहिलाय, त्याच विश्वाने या संघर्षातून बाहेर पडण्याचे, शत्रूचा नाश करण्याचे 3 अत्यंत गुप्त मार्ग देखील दाखवले. जर तुम्ही हे उपाय वेळेवर केले, तर तुमच्यावर आलेले हे भावनिक शाप एका रात्रीत संपून जाईल. कर्क राशीचा जातकांनो, तुमचा पहिला सर्वात महत्त्वाचा दैवी उपाय तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाशी आणि चंद्रदेवाशी जोडलेला आहे. प्रत्येक सोमवारी किंवा पौर्णिमेच्या रात्री चांदीच्या पात्रात थोडे कच्चे दूध व पाणी मिसळून ते चंद्रदेवाला अर्पण करायला सुरुवात करा. त्यासोबत तुमच्या घरातील छुप्या शत्रूची वाईट नजर आणि कारस्थाने हाणून पाडण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी भीमसेनी कापूर आणि लवंग एकत्र करून संपूर्ण घरात त्याचा धूर करावा. हा साधा दिसणारा उपाय तुमच्या भोवती एक अदृश्य असं सुरक्षा कवच तयार करेल, ज्याचा तुमचा मोठा शत्रूशी कधी भेदू शकणार नाही. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, दुसरा व सर्वात मोठा उपाय म्हणजे तुमच्या मनाचा खंबीरपणा आणि मौन. आजपासून एक नवस करा की तुमच्या आयुष्यातील कोणतीही गुप्त गोष्ट असो, की आर्थिक व्यवहार असो किंवा तुमच्या भविष्यातील योजना, या अत्यंत जवळच्या व्यक्तीलाही सांगणे पूर्णपणे बंद करा. विशेषतः ज्या नावाचे पहिले अक्षर असे असते, क, म, स किंवा न आहे, त्यांच्यासमोर तर स्वतःचं मन मोकळं करणं सुद्धा आजपासूनच थांबवा. जेव्हा तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवून मौन बाळगायला शिकाल, तेव्हा शत्रूची सर्व अस्त्रे तुमच्या समोर निकामी होतील. पण मित्रांनो, लक्षात घ्या, या उपायानंतर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे कधी कसे उघडतील आणि माता लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्यावर कसा बरसणार, हे जाणून घेऊया.
तर कर्क राशीच्या जातकांनो, आजपर्यंत तुम्ही सोसलेल्या त्या सर्व वेदना, हा संघर्ष आणि जवळच्या लोकांकडून मिळालेला विश्वासघात ऐकून आता घाबरून जाऊ नका. कारण आता वेळ आली आहे त्या अंतिम सत्याचा उलगडा करण्याची, ज्यासाठी विश्वाने तुमची निवड केली आहे. या जगातील कोणताही शाप किंवा कोणताही शत्रू तुम्हाला कधीच पूर्णपणे संपवू शकणार नाही. कारण साक्षात चंद्र देवाचा आणि दैवी शक्तीचा वरदहस्त तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आजवर जे काही सहन केले ती केवळ एक अग्निपरीक्षा होती. या परीक्षेतून तावून सलाखून निघाल्यानंतर तुमच्या नशिबात असा एक सुवर्णकाळ लिहिला जाईल, ज्याची कल्पना आजवर तुम्ही कधीच केली नसेल. कर्क राशीच्या जातकांनो, ज्या क्षणी तुम्ही इतरांवर आंधळा विश्वास करणे बंद कराल, ज्या जेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाची ताकद, छुप्या शक्तीला ओळखाल, त्या तेव्हा तुमच्या आयुष्यातील चमत्काराची मालिका सुरू होईल. विश्वाचा तुमच्या पाठीशी एक अत्यंत भव्य आणि सकारात्मक प्लॅन आहे. तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन तुमच्या नशिबात प्रचंड मोठे यश, अफाट संपत्ती, अढळ मान सन्मान, सुख, समृद्धी येण्याचे योग आता जुळून येत आहेत. चंद्रदेवाचे आणि माता लक्ष्मीच्या अद्भुत आशीर्वादाने तुमच्या तिजोरीचे दरवाजे उघडतील आणि तुमचे संपूर्ण आयुष्य पैशाने, आनंदाने भरून जातील. कर्क राशीच्या जातकांनो, तुमचं अंतिम सत्य हेच आहे की तुमचा जन्म या राशीत केवळ रडण्यासाठी, दुःख सोसण्यासाठी किंवा लोकांचे टोमणे ऐकण्यासाठी झालेला नाही. तर तुमचा जन्म या जगात आपल्या कर्माने, आपल्या अद्भुत बुद्धीने, पवित्र प्रेमाने विजय मिळवण्यासाठी झाला आहे. भूतकाळातील कडू आठवणींना मागे सोडा, स्वतःला ओळखा आणि खंबीरपणे पुढे पाऊल टाका. कारण संपूर्ण ब्रह्मांड आता तुमच्यासोबत न्याय करण्यासाठी सज्ज झाले. मित्रांनो, जर तुम्हाला विश्वाच्या या शक्तीवरती, स्वतःवरती पूर्ण विश्वास असेल, तर या व्हिडिओला, या भविष्यवाणीला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय चंद्रदेव महाराज किंवा ओम नमः शिवाय खूप पूर्ण श्रद्धेने लिहा. या दैवी ऊर्जेचे स्वागत करा आणि अशाच भविष्यवाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.